डोक्यावरच्या सुरेचंद्रमा निखाऱ्याने सापलेली धरली माय पोरीचे पाय कबलाच्या आणि तिच्या डोळ्याची भीती का कऱ्याला थोडस गेला बापासाठी पोरीने झाले झरझर चालले झरझर चालले नाही घेतली. आज या खटल्यामध्ये एकूण 2 साक्षीदारांची तपासणी सरकारतर्फे आम्ही घेतली. त्यातील मयत पीडित मुलीचे कपडे ज्या महिला पोलीस पाटील यांनी रात्रीच्या वेळेला मालेगाव येथे नाशिक सामान्य रुग्णालयामधून घेऊन आले होते आणि त्यांनी त्या दुसऱ्या दिवशी पोलीस तपास अधिकारी बाविस्कर यांच्यासमोर हजर केले. ज्या मयत पिढीच्या कपड्यांवरती रक्ताचे शर्टावरती रक्ताचे डाग होते आणि एक करदोडा होता, ज्या करदोड्याने त्या पीडित मुलीला गळा आवळला असा सरकार पक्षाचा आरोप आहे. दुसरं मी महत्वाचे साक्षीदार या संदर्भात घेतले. त्यांची देखील साक्ष आज न्यायालयात नोंदवण्यात आली. कुठलं होतं पहिलं साक्ष तुला? दी पंच विटनेस की ज्यांच्या समोर आरोपीने त्याच्या घरातील जे रक्ताळलेले कपडे होते ते काढून गेले आणि याच कपड्यांवरती जे आरोपीच्या घरामध्ये जे कपडे पोलिसांनी जप्त केले त्या कपड्यांवरती मयत पीडित मुलीचा DNA ग्रुप मिळाला आहे. असा महत्वाचा परिस्थितीजन्य पुरावा बद्दलचे आज 2 साक्षीदार तपासण्यात आले. सर हायकोर्ट